मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 या योजनेचे अनुदान पात्रता कोणते शेतकरी पात्र होतील याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ थोडा लॉंग होईल मात्र पूर्ण बघावा जेणेकरून तुम्हाला सर्व बारकावे बघावयास मिळतील. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता राबवली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाई किंवा म्हशी 1 लाख असे एकूण 5 लाख रुपये तसेच 3 वर्षाचा विमा, शेड बांधकामासाठी 3 लाख आणि उपकरणांसाठी जसे की मिल्किंग मशीन, कडबा कुट्टी यांच्यासाठी 2,75,000 रुपये या अंतर्गत मिळणार आहेत. तर या योजनेत पात्र जे आहेत ते अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, वन हक्कधारक आणि महिला बचत गटांना देखील यामध्ये लाभ दिला जाणार आहे. जवळजवळ 50% पर्यंत सदर जी सबसिडी आहे ही दिली जाणार आहे व डीबीटी द्वारे थेट बँक खात्यावर जमा देखील होणार आहे. या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गाला 50% आणि अनुसूचित जाती जमातींना 75% पर्यंत अनुदान असणार आहे. तसेच दिव्यांगांसाठी देखील 5% आणि महिलांसाठी 30% आरक्षण असून या योजनेत लाभार्थ्यांना जे दुग्ध व्यवसायातून उत्पन्न मिळावे अशी योजना आहे. आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाई आणि म्हशी विमा, शेड आणि उपकरणांसाठी एकूण 11,35,000 रुपयेचं प्रकल्प साहित्य मिळते. आता या योजनेच्या पात्रता व अटी बघूयात. या योजनेअंतर्गत सर्वप्रथम अल्पभूधारक जसं की 1 हेक्टरच्या आतील जमीन तसेच वन हक्कधारक, महिला बचत गट लाभार्थ्यांकडे किमान 1 एकर स्वतःची जमीन असावी, 5 वर्षाचा नोंदणीकर किंवा 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा असावा. वन हक्कधारकांसाठी ही अट लागू नसणार आहे. त्यानंतर पुढची जी अट आहे ती देखील आपण बघूयात. पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण किंवा 2 वर्ष अनुभव, वाटप होणारी जनावरे एचएफ जर्सी, गीर, साहिवाल इत्यादी असतील. 1-2 महिने पूर्वी वेली आणि दुसऱ्या-तिसऱ्या वेतातील असावीत. निवडीनंतर 1 महिन्यात शेड व साधन सामुग्री खरेदी करावी, न केल्यास यादीत शेवटचा क्रमांक मिळेल. प्रकल्प किमतीपेक्षा जास्त खर्च असल्यास फरकाची रक्कम जी आहे ही लाभार्थ्यांना स्वतः भरावी लागणार. जनावरांची जी भारत पशु संवर्धन पोर्टलवर नोंदणी बंधनकारक राहील. तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी लाभार्थ्यांची शेड निर्मिती साधन सामुग्री व जनावरांची खरेदी अहवाल देखील हे सर्व तपासणी केली जाणार आहे व सदर जिल्हा आयुक्तांना सादर केली जाणार. आता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ती बघूयात. तर यासाठी सर्वप्रथम 7/12 व जमीन नसल्यास 5 वर्षाचा भाडे करारनामा, त्यानंतर वन हक्कदारांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुसूचित जे प्रमाणपत्र व पशुपालकांसाठी 2 वर्ष अनुभव किंवा दुग्ध व्यवसाय संस्थेकडून किंवा वैद्यकाकडून सर्टिफिकेट. दुग्ध व्यवसायासाठी 5 गाई म्हशींसाठी जो आहे एकूण 11,35,000 रुपये हेच प्रकल्प खर्च दाखविलेला आहे. या अंतर्गत सर्वसाधारण गटासाठी 5,67,000 हे अनुदान असणार आहे व एससी एसटी साठी 8,51,000 पर्यंत असणार आहे. यात शेड जनावरे यांचं देखील उपकरण यांचा समाविष्ट आहे. तसेच या अंतर्गत कुक्कुटपालन म्हणजे कोंबडी पालन व शेळी पालन यांना देखील सबसिडी दिली जाणार आहे आणि त्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अंतर्गत किती सबसिडी मिळते ते देखील बघूयात. तर हाच होता थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ.